जय शिवराय मित्रांनो, आज आहे 14 जानेवारी आणि हा संध्याकाळचा व्हिडिओ आपण शूट करतोय। 15 तारखेपासून ते पुढील फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि मार्च पर्यंतचा आढावा थोडक्यामध्ये जाणून घेऊयात। पण आता जे काही आभाळ चालू आहे, आजही काही ठिकाणी पाऊस झालेला आहे, तर आता ह्या पावसाला उद्यापासून ब्रेक लागतोय। 15 तारखेपासून म्हणजे जो धाक होता खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या, उद्या खूपच नॉर्मली होणार आहे। पण ढगाळलेलं वातावरण उद्या सुद्धा असणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि एखाद्या ठिकाणी पडला तर पडला, कालच्या तुलनेमध्ये आज व्याप्ती कमी झाली, उद्या नॉर्मल होईल, एखाद्या टक्क्यावरती राहील, तर लक्षात घ्या। उद्याचं वातावरण जर आपण पाहिलं तर दक्षिण महाराष्ट्र म्हणजे सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव पट्ट्यामध्ये, लातूर पट्ट्यामध्ये ढगाळलेलं वातावरण होणार आहे। पण खानदेश, नाशिकसह ठीक आहे, अहिल्यानगर सुद्धा ढगाळलेलं कमी पाहायला मिळेल, जास्त नाहीये। पण छत्रपती संभाजीनगर, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, पश्चिम महाराष्ट्रातला उत्तरेकडील भाग संपूर्ण कोरडा ठाण, टेन्शनच नाही उद्यापासून। आणि उद्यापासून म्हणतोय परत ढगाळलेलं वातावरण सुद्धा होणार याच्यामध्ये, ती तारीख पण लक्षात असू द्या। गुरुवार, शुक्रवार पूर्ण महाराष्ट्रातलं ढगाळलेलं वातावरण हे नॉर्मल होऊन जाईल आणि 18-19ला परत महाराष्ट्रामध्ये खानदेश साईडकडनं ढगाळलेल्या वातावरणाला सुरुवात होणार आहे। तर एक्झॅक्टली मग आता 15-16ला जर वातावरण कमी होतं असतं उत्तर भागातलं, विदर्भातलं, तर या 17 तारखेला नाशिक क्षेत्रातल्या काही बहुतांश भागांमध्ये, पुणे, कोल्हापूर सारख्या काही ठिकाणी घाटमातीच्या एरियामध्ये अंधुक वातावरण, धुईधुकं ह्या गोष्टी राहणारच आहे। 18 तारखेला सुद्धा लक्षात घ्या, 18 तारखेला खानदेशमध्ये अंधुक वातावरण आणि धुईधुक्याचा भडीमार जो आहे तो असणार आहे। आणि एक्झॅक्टली थंडी पण या काळामध्ये 15-16ला थोडीशी वाढू लागेल, जे आता नॉर्मली बंद आहे। एक दिवस मी शोटर घातलंय, 2 दिवसापासून नाही, म्हणजे ह्या लेवलला ती कमी होऊन जाईल। छत्रपती संभाजीनगरला आभाळ पुनश्च एकदा येणार आहे, त्यामध्ये नाशिकचा भाग आहे, धुळ्याचा भाग आहे, अहिल्यानगर आहे, कोल्हापूर आहे, सातारा आहे, म्हणजे ढगाळ आता हे जे मागे झाले याच्यापेक्षा कमी राहील। पण 18 आणि 19ला आभाळ परत येणार आहे। पावसाची शक्यता याच्यामध्ये नाही, एखादा सर पडली तर पडली, पण नाहीच म्हणतोय मी डायरेक्टली, जाऊ द्या। छत्रपती संभाजीनगर धुईधुकसह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात सुद्धा अकोल्यासह धुईधुकं 20 तारखेपासून असणार आहे। आणि 20 तारखेपासून विदर्भ, मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा आभाळ आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता जाणू शकते, जे तुम्हाला मी 26 जानेवारीच्या अगोदर किंवा 20-21 पासून जे सुरुवात होणार आहे पावसाला कुठे मोठे, ते हे वातावरण आहे। आता याच्यामध्ये अवकाळीची लक्षणं आज तरी मॉडेल दाखवत नाही, आता त्याला आमचा अंदाजामध्ये दिसतंय, आपल्या इतकं का दिसत नाही हे तुमचाही प्रश्न असेल। पण मित्रांनो, अवकाळी याचं सक्रियता, याची गावं फिक्स नाही, आणि ह्याच टक्केवारीनुसार 10-5 गावांना त्यावेळेला सुद्धा शितोडे पडू शकतात। एक्झॅक्टली उत्तर महाराष्ट्र, भोकरदन, जाफराबाद ह्या राज्यावरती ह्यामध्ये दाखवते, पण ते ट्रॅक चेंज होणार आहे, कारण की भोकरदनच्या आणि जाफराबादच्या नशिबामध्ये जास्त काही पाऊस राहतच नाही, मान्सूनचा नसतो आणि हासा पण कमीच असतो। तर अशा पद्धतीचा नाशिकसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यामध्ये 20 आणि 21 तारखेला पुन्हा आभाळ सुरू होणार आहे। आणि याच्यामध्ये किरकोळ अशा सरी काही ठिकाणी एखादा फटकारा वगैरे परत त्या काळामध्ये हा पाऊस होणार आहे। त्यानंतर परत 2-3 दिवस कमी झालं की लगेच परत 29 तारखेला आणि फेब्रुवारीला सुद्धा वातावरण ऍक्टिव्ह होणार आहे। म्हणजे हे सत्र असंच चालत जाईल जोपर्यंत जानेवारी एंड होत नाही, तोपर्यंत हे असं आहे। पण जानेवारीच्या नंतर सुद्धा ज्यावेळेस फेब्रुवारी महिना लागणार आहे त्याच्यामध्ये ही 3 टप्पे परेशान करणारे आहे। टक्केवारी याच नॉर्मली रेंजमध्ये चालणार आहे, 10-12 टक्केवारी, सगळीकडे धाक नाहीये। आणि आता एक महत्वाचंही बोलतो याच्यामध्ये, की काय होतंय, आता आपल्याला समजायला लागलं की इथे पाऊस पडलाय, तिथे पाऊस पडलाय, त्यामुळे आपण सगळेजण घाबरतो। तो तिकडे झालेलं लोकांचं नुकसान जर पाहिलं शेतकऱ्यांचं आपण, किंवा एखाद्या ठिकाणी काही नुकसान झालं तर त्याचा धास्ता आपल्याला लागतो, कारण की शेवटी शेतकरी आहे। पण यामुळे काय होईल, आपण सगळेजण घाबरतो, तर घाबरू नका, जे व्हायचं ते होईलच, पण ते 10% आणि 15% वरती नाहीये, सगळ्यांचं नुकसान होणार नाहीये। 100%पैकी 5-6 टक्क्याचीच त्याची कॅपॅसिटी आहे ह्या येणाऱ्या 22 तारखेसुद्धा। काही काही ठिकाणी ते जाणवणार बी नाही, पण वातावरण खराब आहेच, टेन्शन घेऊ नका जास्त। त्या पद्धतीचा अवकाळी किंवा गारपिटीचा तोंड बी नाहीये। आणि ह्या 21-22 पासून वातावरण वाढू शकतं, मी कमी म्हणतोय पण वाढू शकतं, पण ते लोकेशन वाईज आता वाढू शकतं कुठं, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धुळे, अहिल्यानगर आणि पुणे या भागामध्ये, कारण की बऱ्याचशा ठिकाणचे वाऱ्याचा ट्रॅक एकत्र येणारी जी काही पॉइंट ऑफ व्ह्यू जागा आहे ती नाशिक बनते, अहिल्यानगर बनते आणि छत्रपती संभाजीनगर, ते एखादा अपवाद तिथे असा घडू शकतो की एखाद्या गावाला वादळी पाऊस झाला, कोणती तारीख, 21, 22, 23च्या आसपास। तर पुढे चालून हे वातावरण तुम्हाला सांगितलं सुरू त्या पद्धतीनं आहे। आणि विशेष करून उन्हाळ्यामध्ये सुद्धा मार्च एप्रिल बाबतीत मला बरेचसे फोन येतात, मेसेज येतात, कांदा उत्पादक आजच धास्तील बसलेत, तुमची लोकेशन, तुमचा तालुका अजूनही फिक्स नाही। अवकाळी हा फिक्स आहे,
उन्हाळ्यामध्ये, पण तालुका फिक्स नाही, काळजी करू नका, त्याचा ट्रॅक चेंज होणार सुद्धा आहे आणि तो होईल त्यावेळेस आपण ते फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच ते डिक्लेअर देखील करणार आहे. मार्च एप्रिलमध्ये काय असतंय. मान्सून संदर्भात 2 मिनिटं विशेष चर्चा करतोय. मान्सून इतर सालापेक्षा कमी आहे, म्हणजे 24 इतका होईल बऱ्याच ठिकाणी, 25 सारखा तर मागच्या 50 वर्षातही नाही पडला, हे तुम्ही सांगताय. मग गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस कमी आहे, पण एक्झॅक्टली त्याला दुष्काळ हे नाव देऊ शकत नाही. काही भागामध्ये 23 सारखा, म्हणजे खानदेश, पश्चिम महाराष्ट्र 2023 सारखा सुद्धा पाऊस होणार आहे आणि 2024 सारखा बऱ्याच ठिकाणी पाऊस होणार आहे. एक्झॅक्टली वाहुणी पावसाची नोंद ह्याही वर्षी होणार आहे. निव्वळ पेरण्या होणार नाहीत, निव्वळ पिकं येणारच नाहीत, असा पावसाळा नाही. घाबरले जाऊ नका. जानेवारी महिन्यात, डिसेंबर महिन्यात कुठलाच तंतोतंत अंदाज नसतो, कोणाचाही असू द्या, पण पाऊस चांगला ह्या वर्षी निघेल. कारण की अल निनो काळामध्ये सुद्धा नदी नाल्यांना पूर आलेले तुम्हाला मी शिक्कामोर्तब करून दाखवू शकतो. 1972 नंतर दुष्काळ महाराष्ट्रात त्या लेवलचा पडलेला नाहीये. 1972चा उल्लेख कोणी सुद्धा करू नका. त्यानंतर 11-12 साली सुद्धा काही ठिकाणी पाऊस कमी होता. त्यानंतर आपण पाहिले 2023चं आता जिवंत उदाहरण पाहिलं, त्याही साली पाऊस कमी होता पण पिकं व्यवस्थित आले होते. 2023ला दिवाळीनंतर एक पाऊस असा आला की अख्ख्या अखंड महाराष्ट्राचा पाण्याचा पाणीच त्यांनी केलं सुद्धा होतं. असे ट्रॅकिंग, आयओडी सिस्टीम वगैरे सुद्धा ह्या सालामध्ये भरणार आहेत. 5 मार्चचा रिपोर्ट आपल्या पावसाची टक्केवारी सांगणार आहे, जी महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागानुसार तंतोतंत ठरते. त्या रिपोर्टची देखील वाट पाहूयात. पण ह्या रिपोर्टमध्ये समाधानकारक रिपोर्ट निघालेला आहे. तो रिपोर्ट ह्या रिपोर्टच्या मिळता जुळताच राहतो. म्हणजे हा रिपोर्ट वेगळा सांगायचा आणि तो वेगळा सांगायचा असं काही नाही. तुम्ही हाच रिपोर्ट ग्राह्य धरा की पावसाळा पुढच्या वर्षी बरा आहे, म्हणजे दुष्काळ नाहीये आणि जास्तही नाहीये, अशा मीडियम रेंजमध्ये आहे. अल निनोची तीव्रता जरी वाढली त्याचा परिणाम वाढणार नाहीये, तो न्यूट्रलमध्ये सुद्धा येऊ शकतो. वातावरणाला अजून 6 महिन्याचा कालावधी आहे. आणि एक सगळ्यात मोठा म्हणजे शेतकरी टेन्शन ह्या गोष्टी सुद्धा घेत आहेत. कोणत्या? की यंदा पावसाळा कमी आहे का, यंदा पावसाळा कमी आहे का. मग ऐन टायमाला जर जून जुलैमध्ये मालक करपायला लागले, तुम्ही तर म्हणलेले चांगला पाऊस होता, दुष्काळ नाही, हा दुष्काळ आहे. हे ओल्या दुष्काळात सुद्धा झालेले. 2025 सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या दुबार पेरणीचं संकट, मालक करपणं, अशा सगळ्या गोष्टी होतात, त्या नॉर्मली आहेत. तर प्रत्येक वर्षी जुलैमध्ये पाणी कमी पडणं किंवा पिकं करपणं या गोष्टी होतात. पण रिटर्न मान्सून हा पूर्ण पावसाळ्याची चीज भरून काढतो आणि परतीच्या पावसावरती महाराष्ट्राचा 80 ते 90% भाग जगतो. म्हणजे 10-5% फक्त या मान्सूनवरती पाणी येते विहिरीला, नाहीतर परतीच्या पावसाशिवाय पाणीच येत नाही. आपलं परतीच्या पावसाच्या भरोशावर असतं आणि परतीचा पाऊस सुद्धा बरा आहे. त्यामुळे निश्चिंत राहा, भ्रमात ठेवत नाही. अजून आपला आणखी एक रिपोर्ट यायचा आहे, तर अशा प्रकारचा रिपोर्ट आहे. पाण्याच्या संदर्भात तुम्हाला मी सविस्तर सांगितले. पावसाची चिंता ह्या 2 दिवसानंतर कमी होणार आहे, एकाच दिवसानंतर उद्यापासून. आणि विशेषतः काय अजून पाहिजे आहे, काय अंदाज पाहिजे असतील तर नक्की कमेंटमध्ये करा. आणि माहिती जर आवडत असेल शेअर पण करत जा आपल्या ग्रुपमध्ये. प्लीज स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. जय शिवराय, धन्यवाद.